पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे मे महिन्यामध्ये 3.5 वर्षाच्या एका निष्पाप मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्या मुलीचा निर्गुणपणे खून करण्यात आला। याच्यामध्ये जो आरोपी होता त्या आरोपीला पोलीस यंत्रणांनी तात्काळ अटक केली आणि त्याच्यावरती ट्रायल कोर्टामध्ये सुरू होते। आज त्याच मान्य सत्र न्यायालयाने आज त्याच सुनावणी दरम्यान निकाल जाहीर केला आणि त्याच्यामध्ये आरोपीला ऐतिहासिक निर्णय देऊन तिहेरी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। तर न्यायालयाचे निरीक्षणे नेमकी सुनावणी दरम्यान काय झालं सविस्तर जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमध्ये। मी ॲडव्होकेट नागसेन दाडसे आणि आपण पाहत आहे मुद्द्याचे बोल। नसरापूर येथील घटना मे महिन्यामध्ये घडली। 3.5 वर्षाच्या मुलीवरती एका निष्पाप मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला आणि नंतर खूनही केला। तर या बाबीची लगेच पोलीस स्टेशनने दखल घेऊन संबंधित आरोपीला अटक केली होती आणि त्याच्यामध्ये त्या न्यायालयीन प्रोसेस सुरू होती। या वातावरणामध्ये पूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे उद्विग्न झाला होता आणि संतापलेलाही होता आणि त्याबरोबर त्याचा उद्रेक जो आहे हा महाराष्ट्राबरोबर देशातही पोहोचलेला होता आणि अटक असलेल्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी हे सर्वांचे या बाबतीत एकमत झालेले होते। तर आज माननीय जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी ऐतिहासिक निकाल घोषित केला आणि त्यामध्ये 3 वेगवेगळ्या कलमामध्ये या आरोपीला दोषी ठरवून न्यायालयाने याला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। नेमकं या खटल्याची जी सुनावणी होती हे 25 जूनलाच होणार होती। 25 जूनला न्यायालयाने सुनावणी घेतली आणि निकाल राखीव ठेवला होता आणि आज 29 तारखेला न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला आणि हा जो निर्णय याच्यासाठी ही जी केस आहे हे ऐतिहासिक म्हणता येईल आपल्याला की प्रथमच ट्रायल सुरू असताना 30 दिवसामध्येच ही केस संपुष्टात कोर्टाने संपुष्टात आणली 30 वर्किंग डेजमध्ये आणि रिअर केस समजून माननीय न्यायालयाने या बाबतीत निर्वाळा दिला। शिवाय आरोपीने केलेले कृत्य हे समाजावर प्रत्यक्षरित्या दूरगामी परिणाम करणारे आहे आणि त्याबरोबरच समाजावर अन्याय करणारे आहे। त्यामुळे संबंधित आरोपीला फाशीशिवाय दुसरी कुठलीच शिक्षा नाही असा निर्वाळा माननीय न्यायालयाने दिला आणि या प्रकरणामध्ये कुठलाही प्रत्यक्षदर्शी नसताना देखील सर्कमस्टन्सेस एव्हिडन्सेस आणि त्याबरोबरच जी मेडिकल टेस्ट झाला DNA टेस्ट झाला या आधारावरती कोर्टाने निरीक्षणे नोंदवली आणि माननीय सुप्रीम कोर्टाने जे 5 मुद्दे निरीक्षणाचे नोंदवलेले होते त्या 5 मुद्द्याच्या आधारे संबंधित आरोपीला कोर्टाने दोषी ठरवले आणि त्याला 3 वेगवेगळ्या कलमांतर्गत 3 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून तिहेरी फाशी शिक्षा सुनावली। मित्रांनो, अशा कुप्रवृत्तीसाठी अशा नराधमांसाठी फाशी हीच शिक्षा योग्य राहील जेणेकरून समाजामध्ये अशी कुप्रवृत्ती उदयाला येणार नाही।